नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या अवधूत ॲग्रोमार्ट यूट्यूब चॅनलमध्ये। शेतकरी मित्रांनो, 2026 मध्ये जर तुम्ही खरीप हंगामामध्ये मक्काची लागवड करत असाल तर त्यासाठी तुम्हाला दोन वाण असे सांगणार आहे, जेणे की तुम्हाला 55 ते 60 क्विंटल पर्यंत उत्पादन आपल्याला मिळू शकते। शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ पूर्ण बघण्याअगोदर व्हिडिओला लाईक करा, चॅनल सबस्क्राइब करा। जे शेतकरी यावर्षी मक्काची लागवड करणार असाल त्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा। तर सर्वप्रथम आपण जाणून घेणार आहे पायनियर कंपनीची P3524। मित्रांनो, कोर्टेवा ॲग्री सायन्स कंपनीचे या अगोदर भरपूर शेतकऱ्यांनी या कंपनीचा वाहनाची लागवड केलेली आहे, किंवा तुम्ही पण लागवड करणार असाल किंवा केलेली असेल तर P3524 म्हणजे आपल्याला एका धांड्याला 2 ते 3 कणी दिसून येतात। आणि याच्यामध्ये जर बघितलं, सर्वप्रथम आपल्याला जी लेंडूर साईज आहे ती कमी असतात। तर मित्रांनो, याची थोडक्यात आपण माहिती जाणून घेऊया। तर कोर्टेवा ॲग्री सायन्सची P3524 ही विकसित केलेली मक्काचे वाण आहे। मक्काच्या बियाण्याचं एक लोकप्रिय आणि जास्त उत्पादन देणारे संकरित वाण आहे, ज्याची भारतात खरीप आणि रब्बी या दोन्ही हंगामामध्ये मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते। तर कमी उंचीवर येणारे कणीस आणि उत्कृष्ट खोडाची मजबूती, टिकून राहण्याची क्षमता आणि प्रतिकूल हवामानाचा सामना करण्याची प्रबळ क्षमता यासाठी या वाणाला विशेष पसंती महाराष्ट्रातून आणि इतर राज्यातून मिळालेली आहे। मित्रांनो, जर आपण बघितलं तर याचे खास प्रमुख वैशिष्ट्य आपण थोडक्यात जाणून घेऊया। तर उत्पादनाची क्षमता बघितली तर प्रति एकरमध्ये तुम्हाला 55 ते 60 क्विंटल या वाणापासून उत्पादन मिळू शकते। यामध्ये एक समान भरलेली कंस असून धान्याची अधिक ओळी कर्ज असतात, ज्यामुळे दाणे सहज निघतात आणि त्यामुळे दाण्याची लाईन जर जास्त असले तर आपल्या उत्पादनामध्ये मोठी वाढ होते। तर याच्यामध्ये जर बघितलं तर मक्काचं जे मजबूत आणि भक्कम देठ आहे, जेणेकरून जास्त पाऊस पण असला किंवा वारा असला तरी हे झाड खाली पडत नाही, त्यामुळे शेतकरी या वाणांची जास्त लागवड करत असतात। आणि विशेष म्हणजे जर बघितलं, 55 ते 60 क्विंटल उत्पादन येण्याचं एकच कारण आहे, जेणेकरून ज्या मक्काचं जे लेंडूर आहे तिचं बारीक असते लेंडूर साईज, आणि दाण्याची ओळी जी असते ती जास्त असते, त्यामुळे मक्काची जी उत्पादन आहे ते अधिक आपल्याला इतर वाणापेक्षा जास्त मिळते। तर P3524 सामान्यत प्रमाणे कंपनीमध्ये उदाहरण 3.5 किलो म्हणजे 3.5 किलोची पॅकिंग आपल्याला मार्केटमध्ये भेटते, आणि त्याची किंमत सरासरी आता या वर्षी 2200 ते 2300च्या दरम्यान तुम्हाला मार्केटमध्ये मिळू शकते। याची जी पायनियर कंपनी कोर्टेवाचे जेवढे पण वाहन आहे त्याची जी किंमत आहे ती स्क्रीनवरती तुम्हाला दिसत असेल। ज्या वाहनाची किंमत आहे ती आपल्याला व्हिडिओमध्ये तर मी सांगणारच आहे, पण तुम्ही स्क्रीनवरती त्याची किंमत बघू शकता। तर मित्रांनो, तुमच्याकडे पायनियर कंपनीची P3524 या वाहनाची किंमत किती आहे ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। आणि आता चालूया आपण दुसरं वाहन कोणतं आहे, तर सिजंटा कंपनीचं 6802। भरपूर शेतकऱ्यांनी 6802 या वाहनाची लागवड केलेली आहे आणि चांगलं उत्पादन पण तुम्ही शेतकऱ्यांनी घेतलेलं आहे। तर मित्रांनो, 6802 हे सर्वात जास्त भारतात लोकप्रिय असलेले वाण आहे, जेणेकरून जास्त उत्पादन देणारे संकरित मक्काचे बियाणे आहे, जे की एक समान कंसे आणि वजनदार दाण्याची ओळख या वाणापासून दिले जातात। तर या मित्रांनो, विविध पीक परिस्थितीमध्ये जर बघितलं तर बियाण्याचे रोपांची उत्कृष्ट स्थिरता आणि मजबूत सहनशीलता ही वैशिष्ट्य आहे। तर पिकाचा कालावधी जर आपण बघितला तर 110 ते 115 दिवस या वाणाला लागतात, त्यामुळे हे पीक खरीप हंगामासाठी तुम्ही योग्य घेऊ शकता। जर प्रति एकरसाठी बियाण्याचं बघितलं तर 7 ते 8 किलो प्रति एकर तुम्ही या शेतामध्ये याची लागवड करू शकता। आणि जर बघितलं तर रोपामधील अंतर किती पाहिजे, तर भरपूर शेतकरी आपल्याला आपल्या पद्धतीनं टाकत असतात। तर आपण जर बघितलं तर ओळीतील अंतर 60 सेंटीमीटर आणि रोपामधील अंतर 25 सेंटीमीटर असे पाहिजे। वनस्पतीची संख्या एका एकरामध्ये किती पाहिजे आपल्याला, तर प्रति एकर सुमारे 26,665 वनस्पती एका एकरामध्ये आपल्याला पाहिजे। तर याची जी साईज जर बघितली मार्केटमध्ये किंमत बॅगची, तर 3.5 किलोची तुम्हाला बॅग मार्केटमध्ये भेटून जाते, तर जास्तीत जास्त 4 किलोची। आणि त्याची जी आजच्या 2026 मध्ये जी किंमत आहे आता खरीप हंगामामध्ये 2000 ते 2200च्या दरम्यान याची किंमत असू शकते। तर मित्रांनो, अशापैकी हे दोन वाण आहे। याच्यामध्ये जर तुम्हाला अजून काही नवीन इन्फॉर्मेशन पाहिजे असेल, माहिती पाहिजे असेल, तर तुम्ही मला कमेंट करू शकता। आणि या दोन्ही वाणांपैकी अजून इतर भरपूर वाणांची माहिती आपल्या चॅनलवरती अपलोड करणार आहे। तो व्हिडिओ तुम्ही नक्की बघत राहा आणि व्हिडिओला लाईक करून चॅनल सबस्क्राइब करा। मित्रांनो, भेटूया एकदा पुन्हा अशाच नवीन माहितीसह। धन्यवाद।